नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, म्हाडाची म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीची काल एक 565 जागांसाठी एक मोठी जाहिरात निघालेली आहे आणि त्या जाहिरातीचे जे काही विशेष असे तपशील आहेत तर त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे 17 सप्टेंबरला डिटेलमध्ये दिलेले आहेत. तर ते काय तपशील आहेत हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. मित्रांनो, हे जे काही फॉर्म आहेत तर या जागांसाठीचे फॉर्म 17 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला भरता येतील. म्हणजे आजपासून सकाळी 11 वाजल्यापासून फॉर्म भरणं तुम्ही चालू करू शकता. ती जी वेबसाईट आहे ती आहे www.mahada.gov.in. ठीक आहे, तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. मग यासाठी बघूया नेमकं कशा पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. मित्रांनो, परीक्षेचे फॉर्म जरी ऑनलाईन भरायला सांगितलेले असले तरी परीक्षा मात्र ही ऑफलाईन होणार आहे. ठीक आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अमरावती जे काही आणखी काही सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की या एवढ्या ठिकाणी एक्झाम्स होणार आहेत. तर बघूया मित्रांनो, ऑफलाईन अंदाजित परीक्षेचा दिनांक कोणता असणार आहे तर नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही एक्झाम होईल. आता ही जी काही डेट आहे याने अचूक अशी डेट तर काही सांगितलेली नाहीये, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये एक्झाम होईल एवढं तरी त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर आता जे काही पद आहेत तर त्यासाठीचे काही त्यांनी आरक्षण कशा पद्धतीचं असेल, म्हणजे त्यांनी काल त्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की बाबा या पदासाठी 13 असतील. उदाहरणार्थ एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या 13 जागा येतात किंवा मग उप अभियंता म्हणजे डेप्युटी इंजिनियरच्या 13 जागा येतात. पण आज त्यांनी त्यातला आरक्षणाचा तपशील देखील सांगितलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या कास्टला किती जागा येतात या देखील तुम्हाला त्या ठिकाणी समजून जातील. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, शैक्षणिक अर्हता. म्हणजेच प्रत्येक पदासाठी तुमचं शिक्षण हे किमान किती असायला हवं आणि काही पदांसाठी मित्रांनो अनुभवाची देखील त्यांनी अट सांगितलेली आहे. तर बघूया, सगळ्यात पहिलं जे पद आहे कार्यकारी अभियंता म्हणजेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची तुम्हाला डिग्री असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमची असायला हवी आणि यासोबतच मित्रांनो गव्हर्नमेंट किंवा मग सेमी गव्हर्नमेंट किंवा म्हणजे काही महामंडळ वगैरे असतात, कॉर्पोरेशन्स, त्यासोबतच काही प्रायव्हेट कंपनीज ज्या काही असतात किंवा प्रायव्हेट फर्म्स असतात तर यांच्या कार्यालयामधला 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा तुम्हाला अनुभव असणं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटचा नसला तरी चालेल, पण तुम्हाला किमान प्रायव्हेट मधला तरी पाहिजेच. ठीक आहे, म्हणजे एकंदर एवढ्यापैकी कोणता तरी अनुभव तुम्हाला किती पाहिजे बरं, किमान तर 7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. वयाची अट जी काही आहे ती 18 ते 40 अशी आहे. नंतर डेप्युटी इंजिनियर, त्यातही पुन्हा सिव्हिल इंजिनिअरिंगचेच विद्यार्थी येतात. मित्रांनो, या दोन्ही ज्या पोस्ट आहेत तर या गट अ क्लास 1च्या पोस्ट आहेत. यासाठी देखील मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इथं देखील अनुभव त्याच पद्धतीचा असायला हवा, फक्त त्याचे वर्ष मात्र कमी येतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असायला हवा. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असायला हवा. वयाची जी अट आहे डेप्युटी इंजिनियरसाठी तर ती 18 ते 38 वर्ष इतकी आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची जी पोस्ट आहे तिसरी पोस्ट तर ती कोणती आहे तर मिळकत व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर गट ब ची ही पोस्ट आहे. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला शासनमान्य विद्यापीठातील पदवी झालेली असायला हवी, म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालते. ठीक आहे, त्यानंतर 5 वर्ष अनुभव पाहिजे. आता जे काही संबंधित विद्यार्थी आहेत त्यांनी ते पाहू शकता, पण आज आपला फोकस हा मुख्यतः जे काही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी येतं तर त्यांच्या दृष्टीने आहे. त्यामुळं ह्यांना वयाची अट जी काही आहे तर ती 19 ते 38 आहे. पुढची जी काही आहे तर असिस्टंट इंजिनियर मित्रांनो गट ब ची पोस्ट आहे आणि वयाची जी अट आहे ती 18 ते 38 वर्ष इतकी आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर पदवी झालेली पाहिजे, तुमची सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो शासनाने म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री जर तुमची नसेल तर शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असायला हवी. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं असतं की बाबा डिग्रीशी समकक्ष कोणत्या डिग्री किंवा इतर काही त्या ठिकाणी पदव्या आहेत का. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक विधी सल्लागार जे काही लॉचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ही पदवी पोस्ट आहे. नंतर कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक
गट क ची पोस्ट आहे 19 ते 38 वर्ष इतकी यांची वयोमर्यादा आहे। कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आणि खूप सारे विद्यार्थी या पोस्ट विषयी आग्रही आहेत आणि इच्छुक देखील आहेत फॉर्म भरण्यासाठी। तर मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो त्यांची डिप्लोमा झालेला असायला हवा। म्हणजे तुमची जर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जर डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरसाठी एलिजिबल नाहीयेत। तुमचा कंपल्सरी काय पाहिजे बरं, सिव्हिल मध्ये डिप्लोमा झालेला हवा, पदविका झालेली हवी। ठीक आहे, वयाची अट आहे 18 ते 38। तर हा मुद्दा इथं या ठिकाणी थोडासा अडचणीचा ठरणार आहे। ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांच्यासाठी सहाय्यक असिस्टंट ही देखील गट क ची पोस्ट आहे। 19 ते 38 वयोगटातील विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात आणि या ठिकाणी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी कोणत्याही शाखेतली असली तरी चालते आणि प्रशासकीय कामाचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव। इथं प्रशासकीय कामाचा अनुभव सांगितलेला आहे, मग तो शासकीय असू शकतो किंवा मग इतरही म्हणजे प्रायव्हेट मधला अनुभव देखील चालू शकतो। ठीक आहे, तर 19 ते 38 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे। तर ही देखील एक छान अशी पोस्ट आहे। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मित्रांनो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र म्हणजे जे काही ITI वगैरे असतं तर त्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे तर ते त्या ठिकाणी तुमच्याकडे असायला हवं। गट क ची पोस्ट आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क, तर मित्रांनो इथं देखील तुमची कोणती ना कोणती डिग्री असायला हवी आणि प्रशासकीय कामाचा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असायला हवा तुमचा। ठीक आहे, प्रशासकीय कामाचा म्हटलं प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोन्ही चालेल, सेमी गव्हर्नमेंट चालेल। त्यानंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखक, तर यासाठी मित्रांनो तुमची पदवी झालेली असायला हवी आणि त्यासोबतच इथं टायपिंगची स्पीड देखील त्यांनी अपेक्षित ठेवलेली आहे। तर मित्रांनो तुमची जर मराठी टायपिंग जर झालेली असेल तर या ठिकाणी 30 वर्ड्स पर मिनिट असायला हवी किंवा इंग्रजी जर झालेली असेल तर 40 वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी तुमचं ते सर्टिफिकेट असायला हवं। 19 ते 38 वर्ष इतकी वयाची अट आहे। त्यानंतर मित्रांनो पुढची पोस्ट आहे लघु टंकलेखक। तर मित्रांनो गट क ची पोस्ट आहे 19 ते 38 वर्ष इतक्या वयोगटातले विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत आणि यासाठी मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जी काही आहे तर 12वी तर ती तुम्ही पास केलेली हवी आणि इथं जी काही टायपिंगची स्पीड आहे तर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा ही 80 वर्ड्स पर मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा ही 40 वर्ड्स पर मिनिट किंवा मराठीची जी काही स्पीड आहे तर ती 30 वर्ड्स पर मिनिट या पद्धतीने तुम्ही उत्तीर्ण झालेला हवं। म्हणजे इथं तुमच्याकडून फक्त सर्टिफिकेट अपेक्षित ठेवलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो भूमापक आणि अनुरेखक हे देखील दोन्ही गट क चे पद आहेत आणि यासाठी देखील मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही पास असायला हवी आणि संबंधित मग जे काही सर्टिफिकेट्स आहेत तर ते तुमच्याकडे असायला हवेत। 19 ते 38 वर्ष 18 ते 38 वर्ष इतकी तुमची वयाची अट आहे। त्यानंतर मित्रांनो काही विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये शिथिलता देखील आहे तर ती नेहमीप्रमाणे असतेच मित्रांनो। प्रकल्पग्रस्तांसाठी शिथिलता आहे वयामध्ये, दिव्यांग असणारे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी किंवा माजी सैनिक किंवा मग अंशकालीन उमेदवार, खेळाडू उमेदवार, भूकंपग्रस्त तर या सगळ्यांसाठी संबंधित जी काही शिथिलता आहे तर ती तुम्ही इथं पाहू शकता। परीक्षेचं स्वरूप मित्रांनो, तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। किती? खालील पदांसाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑफलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे। पण यासाठी जो काही सिलेबस आहे हा थोडा बहुत वेगळा आहे, फार काही मोठा फरक नाहीये पण थोडासा त्यांचं जे काही त्यांचं क्लासिफिकेशन डिवायडेशन जे झालेलं आहे तर ते मात्र थोडंसं वेगळं आहे। जे काही टेक्निकल पद आहेत तर त्यामध्ये त्यांनी 100 आणि 100 असं डिवायडेशन केलेलं आहे। त्यापैकी 100 गुणांचा एक पेपर हा टेक्निकल असणार आहे आणि जे काही नॉन टेक्निकल पद आहेत तर त्यासाठी मग त्यांनी काय केलेलं आहे 50 50 50 50 असं 200 गुणांचं 4 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। तर बघूया मित्रांनो या ठिकाणी पहिलं जे पद आहे कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता तर हे सगळे सिव्हिलचे पद आहेत मित्रांनो। तर यापैकी हे गट अ चे पद आहेत। इथं काय केलेलं आहे त्यांनी तर 25-25 असं या पद्धतीने डिवाइड केलेलं आहे। म्हणजेच बघा मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी तर हे प्रत्येकी 25 गुणांना येणार आहेत। म्हणजे हे चारही मिळून किती झाले 100 गुण आणि दुसरा जो काही आहे तर संबंधित शाखेतील तांत्रिक म्हणजे सिव्हिल संबंधित तुमचं टेक्निकल नॉलेज चेक करणारे प्रश्न असतील जे की 100 मार्कासाठी असतील। म्हणजे एकूण किती मार्क होतील तर 200 मार्कांचा तुमचं काय असेल बरं तो पेपर असेल। त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर। यासाठी आपण बघितलेलंच आहे की सिव्हिल मधला डिप्लोमा अपेक्षित आहे, डिग्री चालणार नाही। तर मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी पूर्वीप्रमाणेच 25 25 25 25 असं या 4 गटांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे। कशामध्ये बरं? मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचे प्रत्येकी 25 गुण येणार म्हणजे 100 मार्कांचा पेपर होणार तो आणि तांत्रिक विषय म्हणजे सिव्हिल बद्दल टेक्निकल नॉलेज विचारणारे 100 गुणांचा एक पेपर असेल।
त्यानंतर मिळकत व्यवस्थापक किंवा प्रशासकीय अधिकारी, तर ही जी पोस्ट आहे तर मित्रांनो यामध्ये देखील त्यांनी काय केलेलं आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचे प्रत्येकी 25 प्रश्न, या पद्धतीने 100 गुणांचा पेपर, आणि व्यवसाय व्यवस्थापन संबंधित शाखेतील तो 100 गुणांचा एक सेपरेट पेपर असेल. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक म्हणजेच असिस्टंट, त्यानंतर वरिष्ठ लिपिक म्हणजेच काय सिनियर क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क यासाठीचा जो काही पेपर आहे ना, तर ही नॉन टेक्निकल पोस्ट आहे तिन्ही. तर या ठिकाणी त्यांनी 200 गुणांचा एक पेपर तो 4 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रत्येकी 50 मार्कांसाठी येणार आहेत. म्हणजेच ते किती झाले बरं, 200 गुण झालेले आहेत. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, तर या ठिकाणी मित्रांनो पूर्वीप्रमाणेच 25-25 त्यांनी 4 गट केलेले आहेत. आणि तांत्रिक विषय जो काही आहे तर तो 100 गुणांसाठी येणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तर ह्याच्यामध्ये त्यानंतर भूमापक, अनुरेखक, लघुटंक लेखक, तर यासाठी काय केलेलं आहे तर 50 गुणांचे असे 4 सेट केलेले आहेत. तर त्यामध्ये 200 गुण ते होत आहेत. त्यानंतर सहाय्यक विधी सल्लागार जे काही लॉची पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने डिवायडेशन आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क सगळ्यात महत्त्वाचं, तर या ठिकाणी मित्रांनो जे काही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत अमागास प्रवर्गाचे तर त्यांना 500 रुपये परीक्षा शुल्क आहे. आणि मागास प्रवर्गातले जे काही बॅकवर्ड क्लासेसचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 300 रुपये परीक्षा शुल्क आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरता येईल का, तर निश्चित भरता येईल. फक्त अट इतकीच आहे, तुम्हाला प्रत्येक पदासाठी सेपरेट फी भरावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला थोडासा खिसा रिकामा करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू नाहीये, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो निवडीचे निकष, तर बऱ्याच वेळेस कसं होतं की 2 उमेदवारांना जर समान गुण मिळाले तर अशा वेळेस नेमकं कोणाला सिलेक्ट करायचं किंवा कोणाला यादीमध्ये वरचं स्थान द्यायचं. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जर तशी परिस्थिती आली तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जे काही पाल्य येतं तर त्यांना फर्स्ट प्रिफरन्स असेल. ठीक आहे, समजा 2 उमेदवार आहेत ए आणि बी, ए समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे तर अशा वेळेस त्याला वरचं स्थान भेटेल. जर समजा दोघंही त्याच पतीचे आहेत म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य, तर अशा वेळेस मित्रांनो काय त्या ठिकाणी अट असेल तर जो काही वयानं ज्येष्ठ असेल तर त्या उमेदवाराला वरचं स्थान मिळेल. जर समजा त्यांचं वय देखील जर सारखं असेल तर अशा वेळेस मग मात्र काय बरं, तर त्यांची जी काही शैक्षणिक अर्हता आहे तर त्याला स्थान भेटेल. तर या ठिकाणी तो क्रायटेरिया फॉलो केला जाईल आणि शेवटी कोणाला तरी एकाला वरचं स्थान या ठिकाणी या स्टेपनुसार भेटणार आहे. मित्रांनो तर या ठिकाणी हे जे काही फॉर्म आहेत तर हे www.mahada.gov.in या वेबसाईटवर चालू झालेले आहेत. मित्रांनो जे काही फॉर्म आहेत तर अतिशय सुटसुटीत पद्धतीनं तुम्हाला भरण्याची सुविधा प्राप्त करून दिलेली आहे. तर या ठिकाणी 5 टप्पे मुख्यतः आहेत. 5 टप्पे कसे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लॉग इन ID वगैरे भेटेल, तुमच्या मेलवर येणार आहे. रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुमचा तो तुमच्या मेलवर भेटल्यानंतर तुम्ही तिथं त्या वेबसाईटवर जेव्हा लॉग इन कराल तर त्या ठिकाणी मित्रांनो तो ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरा. दुसरा जो टप्पा आहे तर तो सेव्ह आणि प्रिव्ह्यू ह्या कॅटेगरीचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तर तुम्ही तो कोणत्या पद्धतीने भरलेला आहे तो संपूर्ण तुम्हाला जसा तसा दिसणार आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे तर त्या ठिकाणी एडिट म्हणून एक ऑप्शन येतंय. तर त्या एडिट ऑप्शनमध्ये तुम्हाला जर काही चेंज करायचे असतील फॉर्ममध्ये तर ती तुम्हाला संधी आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो 4थ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि 5व्या टप्प्यामध्ये तुम्ही ते संपूर्ण फॉर्म डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो फॉर्ममध्ये एकदा तुम्ही जर फॉर्म भरला आणि त्यामध्ये जर काही चुकी जर झाली तर यासाठी सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहील असं म्हाडातर्फे सांगण्यात आलेलं आहे. फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही. एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरता येईल. फक्त अट इतकीच आहे, प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी परीक्षा फी तुम्हाला भरावी लागेल. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी एक्झाम स्टडी मार्फत निश्चितच हे जे काही पद आहेत तर या पदासाठी विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही पद आहेत तर त्यासाठी जास्तीत जास्त कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यासाठी टेस्ट सिरीज देखील एक्झाम स्टडी मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. आणि इतरही काही PDF फॉर्मॅटमध्ये जे काही मटेरियल आहे ते देखील तुम्ही परचेस करून घेऊ शकता. तर जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर मोफत ॲप्लिकेशन आहे एक्झाम स्टडी नावानं, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यावर वेगवेगळे कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता. निश्चितच ज्या काही अडचणी तुमच्या आहेत तर त्या संबंधित तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहूच. तर मित्रांनो असंच नवीन जाहिराती एक्सप्लेन करण्यासाठी भेटत जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.